तर आज आम्ही ठरवलं होतं उन्हाळी पदार्थ करायचे. उन्हाळी पदार्थ म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे, पापड्या. आपण वेगवेगळ्या प्रकारचे पापड करतो, ज्वारीचे, तांदळाचे, गव्हाच्या कुरवड्या, शेवया आणि खारवड्या. तर आज आम्ही ठरवलं होतं तांदळाचे पापड बनवायचे. तर मी 4 दिवस झालं तांदूळ पाण्यात भिजत घातले होते आणि म्हणून मग आज स्वच्छ धुवून त्याला थोडंसं पंख्याखाली सुकवायसाठी म्हणून टाकले होते. आणि मग त्याला ते थोडं सुकणं झाले की त्याला मिक्सरमधून काढून घेतलं. मिक्सरमधून म्हणजे आपण जसं इडलीचं बारीक करतो त्याप्रमाणेच मी करून घेतलं होतं त्याला, थोडंसं पाणी टाकून. आणि त्याला आता रात्रभर भिजवायचं होतं. तर ते व्यवस्थित झालं होतं. त्याला मी रात्रभर डब्यात टाकून भिजत ठेवलं आणि सकाळ झाली तर आई म्हणाली, गॅसचं तुम्हाला माहिती आहे आता गॅस भेटत नाही आहे, त्यामुळे आम्ही ठरवलं होतं की सगळं चुलीवर करायचं. तर मी उठून गेली आणि पहिले चूल वगैरे पेटवली. पहिल्यांदाच म्हणजे ती चूल पेटवली, त्याचा अनुभव घेतला, छान वाटलं. असं वाटत होतं चूल पेटवताना की आम्ही 19व्या शतकातच आलो आहे. कारण की नेहमी तर आम्ही गॅसवरच करायचं, पण आता गॅस जरा भेटत नाही आहे, त्याच्यामुळे चूल पेटवली होती. तर आईने मला मदत केली होती चूल पेटवायला. आणि मग त्यानंतर तो मोठा एक गंज घेतला. त्याला गंज काळा होऊ नये म्हणून त्याला माती वगैरे लावली होती. गंज हलत होता, त्याच्यामुळे माझ्या आईने त्याला व्यवस्थित म्हणजे तर आईने तो गंज ॲडजस्ट करून ठेवला होता. त्यात मग मी उकळायसाठी पाणी घातलं आणि पाणी उकळतपर्यंत आमच्या जुन्या गोष्टी चाललेल्या होत्या. आईने त्यात पाण्यामध्ये थोडेसे तीळ, जिरं आणि मीठ टाकून ठेवलेलं होतं. पाणी उकळत होतं. आणि मग आम्ही लहानपणी, कारण की आम्ही आता एवढ्यात तर म्हणजे जसं लग्न झालं त्यानंतर ते पापड वगैरे करणं बंदच केलं होतं. लहानपणी लहान असताना आई आम्हाला घेऊन करायची. आम्ही 4 बहीण भाऊ पण आईला मदत करायचो पापड करायला. आणि बघा ते बोलता बोलता ते आंदण पण आलं आणि ते शिजलं पण, तांदळाचं पीठ. आणि ते एकदम पापड करायला रेडी झालं होतं. तर ताई पण आली होती. मी, ताई आणि माझी बहीण आम्ही चौघींनी मिळून करायचं ठरवलं होतं. आईला तर माझा मुलगा लहान असल्यामुळे आई माझ्या मुलाला बघत होती. आणि मग आम्ही दोघींनी पापड टाकायला घेतले. तर पापड छान होतं ते, कारण की ते व्यवस्थित शिजलं होतं. आणि त्यानंतर मग मला आधी माहिती नव्हतं, तर मी म्हणजे पातळ टाकत होती पापड. तर ताईने सांगितलं नाही, जर पातळ झाले तर ते कपड्याला चिटकून बसेल, त्याच्यामुळे पातळ टाकू नको. मग मी थोडेसे जाड पापड टाकले. तर मग ते पापड एकदम व्यवस्थित आले. मी तुम्हाला दाखवते आता पापड कसे आले माझे. हे बघा, सुरुवातीला जे टाकले होते ते एकदम पातळ आले होते. तर ते पातळ पापड असते तर ते कपड्याला चिटकले असते, म्हणून मग परत मी थोडे व्यवस्थित टाकले. ताईचं बघून चांगले केले पापड. आणि मग परत आम्ही कुरवड्या करायचं. त्याच्यानंतर सांडगा म्हणजे तुम्हाला माहीत असेल, त्याची भाजी वगैरे खूप छान लागते. त्यामुळे आम्ही ते सांडगे पण करायचं ठरवलं आहे. त्याच्यानंतर कुरवड्या करायच्या, ज्वारीचे पापड करायचे. आता फक्त तांदळाची तर सुरुवात झाली होती. आणि आम्ही जरा म्हणजे लवकर उठून आवरलं होतं, त्याच्यामुळे आम्हाला ऊन पण नव्हतं लागत. आणि असं बोलता आणि करता आमचे सगळे पापड रेडी झाले होते. आणि बघा आता संध्याकाळी मग गेलो तर पापड वाळून तयार होते आणि इतके चिटकून बसले ते कापडाला. मी म्हटलं आता निघेल की नाही निघतील, पण ताईला माहीत होतं की नाही, आपण त्याच्यावर पाणी टाकलं की ते निघतील. मग ताईनी आणि माझ्या ताईच्या मुलांनी ते चटईवर टाकलं होतं ना मी, कारण की खाली म्हणजे धूळ होती म्हणून चटईवर टाकून ठेवलं होतं. तर त्यांनी ते उचललं, त्याला उलटं केलं आणि मग त्याच्यावरती आम्ही पाणी टाकलं की थोड्या वेळ त्याला, म्हणजे आधी नाही निघाले ते, कारण की आधी तो जरा तुटके निघत होते. पण पाणी टाकून थोड्या वेळ 10 मिनिटं त्याला ठेवलं तर ते पापड एकदम छान निघायला लागले. पहिल्यांदाच म्हणजे आता म्हणजे लहानपणी करत होतो, पण मला तेवढं लक्षात नव्हतं की आम्ही असं पण करायचं. आई त्या नेहमी करतात, त्याच्यामुळे त्यांना माहिती. आणि मी पुण्यात राहते, त्याच्यामुळे पुण्यात हे सगळं करणं शक्यच नाही. तिथे ना जागा असते ना वेळ असतो, सगळे जॉब हे ते याच्यामध्ये सगळा वेळ जातो. त्यामुळे मग इथं आल्यावरच सगळं करायला भेटतं. तर ताईने पापडांवर मस्तपैकी पाणी वगैरे मारलं. मी म्हटलं अगं पापड खराब होतील, तर ती म्हणाली नाही, बरोबर निघणार आहेत आता पापड. तर मग खरंच तसंच झालं. तिने पाणी वगैरे मारून एक 5 मिनटं ठेवलं. मी ट्राय केला की पहिलाच पापड काढावा, तर माझा पहिलाच पापड तुटला. तर आणि त्याच्यामुळे मी म्हटलं आता काढू की नको काढू. तर मग ताईला म्हटलं बघ गं बाई, माझं नाही निघतंय, तुझं काढ. तर तिने काढलं तर तिचं एकदम छान निघाला. माझी म्हणू पण आली, माझ्या म्हणूने पण काढायला मदत केली. ती काही पापड छोटे टाकले होते, त्यामुळे ती म्हणत होती हे छोटे जे पापड आहेत ते सगळे माझे आहेत, मीच काढणार. तर आम्ही म्हटलं ठीक आहे चालेल, तूच काढ. आणि मग सगळे पापड काढून झाले. शेवटी पापड म्हणजे काही तुटले, काही चांगले निघाले, पण जास्तीत जास्त चांगले निघाले आमचे पापड, थोडेसेच तुटले. त्यामुळे छान वाटलं, छान आला एक्सपिरियन्स. लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या आणि मस्तपैकी पापड झाले. आता याला परत उद्या थोडंसं ऊन दाखवावं लागेल, कारण की थोडे ओले पापड आहेत. आणि उद्या मग जरा उन्हात टाकू
आणि उन्हात वाळले की मस्त याला फ्राय करून तळून खाऊ पापड.